नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. अकोला जिल्ह्यातील निंबी मालोकार येथे शेती आणि कौटुंबिक वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गोळीबारात अमोल गजानन माळोकार यांचा मृत्यू झाला असून अजय माळोकार यांच्यावर हत्येचा आरोप आहे. अकोला जिल्ह्यात रविवारी एकाच दिवसात 2 हत्यांच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. निंबी मालोकारमध्ये गोळीबारातून हत्या झाल्यानंतर काही तासातच घुसरमध्ये वादातून कुऱ्हाडीच्या दांड्याने हल्ला झाला. या घटनेत कुलदीप तारापुरे यांचा मृत्यू झाला आहे. अकोल्यातील महाड गावात जागतिक आदिवासी दिनानिमित्त काढलेल्या भव्य मिरवणुकीदरम्यान अंतर्गत वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या PSI आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर काही जणांनी हल्ला केल्याने दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. अकोला पोलीस दलातील गुन्हे शोधक श्वान जोया हिचे निधन झाले आहे. तब्बल 7 वर्ष गुन्हे उकलण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या जोयाला पोलीस दलाने शासकीय सलामी देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. बुलढाण्यात शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाशी संबंधित असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या कथित जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. खामगाव ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत 12 जणांवर गुन्हा दाखल करत 8 लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात काटी गावात मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. चोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी धावलेल्या रायसिंग सोळंके यांच्यावर चाकूने हल्ला झाला. गंभीर जखमी सोळंके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुलढाणा शहरातील रिलायन्स मॉलमधून खरेदी केलेल्या काजू कतलीच्या बॉक्समध्ये बुरशी आणि जिवंत अळी आढळल्याची तक्रार समोर आली आहे. प्रकरणाची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संबंधित ठिकाणी धडक देत तपासणी सुरू केली आहे. बुलढाण्यातील खामगाव येथे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी हजेरी लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजप आमदारांच्या उपस्थितीत दानवे दिसल्याने त्यांच्या उपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अकोल्यात चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलीस कोठडीत मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले. अहवालानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. देशसेवेवर असलेल्या चिखलीचे सुपुत्र हवालदार हरिदास मधुकर कापसे यांचे उत्तराखंडमधील अतिउंचावरील लाखपत पोस्टवर निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर चिखली तालुका क्रीडा संकुलात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आशा वर्कर आणि गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्त्या महिलांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शासनाकडे मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी केली. चिखलीचे सुपुत्र हवालदार हरिदास कापसे अनंतात विलीन. शासकीय इतमामात वीर जवानाला अखेरचा निरोप. भारत माता की जय, शहीद जवान अमर रहेच्या घोषणांनी चिखली दुमदुमले. अंतिम दर्शनासाठी हजारो नागरिकांचा जनसागर उसळला. मलकापूर ग्रामीण पोलीस हद्दीत 24 तासात दुसरा दरोडा. धानोऱ्यात किराणा दुकान फोडून रोकड लंपास. दरोड्याची थरारक घटना. CCTVमध्ये कैद. कादीतील घटनेनंतर पुन्हा दरोडा. कायदा सुव्यवस्थेवर सवाल. चिखलीच्या भोकरमध्ये शिक्षक वर्षभर शाळेपासून गायब. गणित विज्ञान शिक्षक वर्गातच नसल्याचा गंभीर आरोप. माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कारप्राप्त शाळेत धक्कादायक प्रकार. शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. चौकशी अहवालाकडे लक्ष. अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाळी सटवाई ग्रामपंचायत परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप असलेल्या कुटणखानावर अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने बुलडोझर कारवाई केली. अकोट हिवरखेड रोडवरील रेल्वे लाईन शेजारी पेट्रोल पंपासमोर ही कारवाई करण्यात आली. अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.